रोज घेऊ नका ही माझी तुम्हाला विनंती आहे समाजाची. कारण आपला समाज खूप दिवसानंतर भावाभाऊ एक झालाय. त्या माध्यमातून आज एक दिवस मिळालं नसेल दुसऱ्या दिवशी मिळेल. परंतु एकी टिकून ठेवायची आपल्याला. कशाला उगाच तुम्ही मिठाचा खडा टाकताय आणि त्या पापाच्या धनी बांधताय विनाकारण. ही विनंती आहे माझी तुम्हाला. शांतपणाची भूमिका घ्या आणि एखादी मागं गोष्ट झाली असेल पुढं सोडून द्या. पुन्हा येऊन सांगा समजून. आम्ही ऐकायला तयार आहेत. परंतु हे असं करून समाजाची झालेली की आता फुटू शकत नाही. काही कुणी केलं तरी पण. आणि त्याच्यावर बरेचसे आम्ही काल बी दिवसभर काही चेक केले आमच्या लोकांनी. त्यातले काही मोगम फेकच आहेत. आणि इतर जे बोलतात त्यांच्याकडून तर अपेक्षाच नाही आम्हाला. ते तर आमच्या विरोधातच आहेत का वागी. आमचे 10, 20, 50 जण आहेत त्यांनी थांबावं. आता त्यांच्या नेत्याचे उगाच नाव उघड होणार आहे. बरं पाटील, तुम्ही म्हटले होते की ट्रॅप रचले जात आहेत. एक ट्रॅप म्हणजे तुम्हाला बदनाम करणं हा एक सुरू झालाय. तर आणखी कोणते ट्रॅप सुरू झाले? तसं काही तुम्हाला काही पूर्वसूचना, कल्पना किंवा काही पाहायला मिळतंय का, ऐकायला मिळतंय का? काल हजारो फोन माझ्या मराठा बांधवाचे मला. ते म्हणले जरी ट्रॅप असला काय असला ना आम्ही तुमच्या सोबत. एकदा आरक्षण मिळालं आम्ही बघतो. तुम्ही हे डोक्यातच घेऊ नका. कारण करोडो मराठा समाज गोरगरिबी एकीकडे आणि गोरगरिबाचं कल्याण झालं. यांचं नसन झालं म्हणले. यांचं कसं कल्याण करायचं काय करायचं हे जर गप नाही बसली तर आम्ही यांना बरोबर नंतर हिशोब करून यांना काय मिळालं आणि काय नाही मिळालं आम्ही सांगतो. म्हणे तुम्ही फक्त आहेत तसंच जसे पहिल्यापासून चिकाटीने असंच आमच्यासाठी राहा. तुमच्याबद्दल आम्हाला काहीच शंका नाही. असे हजारो फोन आहेत का तुमच्याबद्दल काहीच शंका नाही आम्हाला. हे काम आता होत आलेलं आहे. तुम्ही असंच लावून धरा. त्यांना काय बडबड करायची ते आमच्या बी लक्षात येतंय म्हणलेत. त्यांना काय पाहिजे हे कमवून करतायत हे आमच्या लक्षात येतंय. पण आज ती वेळ नाही आहे. गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण होतं. तुम्ही असंच लावून धरा. आम्ही बघतो म्हणे त्यांना. आम्ही समाज म्हणून येत. शेवटी समाज मोठा आहे. आम्ही नीट करतो. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे पुन्हा एकदा की समाजाची नाराजी नका तुमच्या अंगावर घेऊ. तुमच्या यशाची पोटदुखी होईल का पाटील? काल पण तुमच्याकडून तसं वक्तव्य आलं काही लोकांना. वक्तव्य आलं म्हणजे झालंय पण तसं ना हो. 70-75 वर्षात या गोष्टी मिळाल्या नाहीत. आपल्या गोरगरीब मराठी एक आले म्हणून मिळाल्यात नाही. मराठ्यांचाच विजय आहे ना. आम्ही कुठं म्हणतो आमचा आहे विजय. काहीला देता आलं नाही 30-40 वर्षे. आता कोण काय उपयोगी तुम्हाला? तुमचं होतं तर वर दिलं नाही. आणि यांनी का आता जे त्यांनी का फुकट नाही दिलं. करोडो मराठ्यांना संघर्ष करावा लागला तवा दिले. आम्ही कसं तुझी थोडीच करतो कोणाची. पण आमच्या गोरगरिबांच्या लोकांचं खूप चांगलं झालं. गावं आरक्षणात निघाले. ते 70-80 वर्षात निघालेच नाही ना. मग हे आता होणारच ना. सामान्याने पोरांना एवढं मोठं घडून आणायचं मग कायला वाटतंय ना. आम्ही हे केलं. आम्ही 50 वर्षे केलं 30 वर्षे केलं. आम्ही खूप वाचिलं खूप पुस्तकं वाचले. आपण तो केलं काय पुस्तक वाचून नुसतं डोक्यावर घेऊन हिंडतो. पुस्तकं टप्पूचे टप्पू नुसतं वाचून काय करतो. तू मस्त हुशार आहे पण काय करतो तुला डोक्यावर घेऊन हिंडाव का आम्ही? आणि ते आता अडाणी माणसांनी सामान्य लोकांनी आंदोलन उभा केलं ते यशस्वी झालं. मग शेवटी दुखतच ना हो. गावात एखादा पांढरे कपडे घालून येणार असतो. एखाद्या सामान्य माणसाने गावातल्या काही गावासाठी करावं त्याला वाईट वाटतंच ना शेवटी. ही कसं काय आला मधीच. आम्ही इतके दिसून तो गावच वरबडीत होता इथून मागं. तशीच पोझिशन आहे राज्यात सुद्धा. मराठी खाल्ले आतापर्यंत 40 वर्ष तुम्ही. आता कुठं आम्ही एकमेकाशी प्रामाणिक आहेत सामान्य मराठी आम्ही. आमच्या डोक्यात एवढं आरक्षणच. तडात बसलं तरी आरक्षण आणि बाहेर बसलं तरी आरक्षणच. आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही कुठं बसलं तरी. पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाकडून तुमच्याशी काही संपर्क झालाय का? कारण तुम्ही जो काही इशारा दिलाय 10 तारखेपासून उपोषणाचा त्या संदर्भात काही संवाद झालाय का? कारण असं कळतं की संवाद होतोय नाही होत काही कल्पना नाही. नाही काही नाही संवाद नाही फिवत नाही. नेटवर्क सध्या जाम. बरं, कुणी जाम केलं नेटवर्क? काय माहित कोण आहे मध्ये. राहुल गांधी असं म्हणाले की इंडिया आघाडीचं सरकार आलं तर 50% मर्यादा जी आहे ती हटवणार आणि जातीनिहाय जनगणना करणार. देशात सध्या आरक्षणाचं वातावरण आहे. कोण म्हणलं? राहुल गांधी. इतक्या दिवसाची ते आता ते त्यांचा विषय. आमचं आरक्षण मिळत आलंय आता हे जवळपास होत आलंय. पण ठीक आहे करून ते त्यांना काय करायचं ते शुभेच्छा त्यांना म्हणल्याबद्दल. आम्हाला काय आमचं असं धोरण आहे बघा. कोणी मरून मराठ्याला आरक्षण देणार पाहिजे. मग हे असू नये ते असं आम्हाला काय हे देणं घेणं तुमच्या पक्षाचं येण्याचं काय नाही. आमचं ध्येय आरक्षण कुणी द्या. आमचं हे म्हणणं आहे. पण आता हे होत आलंय आमचं आलेच जमाय आता.